शिक्षणाच्या प्रवाहाला गती देण्यासाठी जेनेसिस कॉलेज आणि अभिजित तायशेट्टे फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप. राधानगरी तालुक्यातील आडोली येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयामध्ये जेनेसिस कॉलेज आणि अभिजित तायशेट्टे फाउंडेशन यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरिमा राजे छत्रपती उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार पुढे नेत म्हणाल्या, शिक्षणाशिवाय तरुणांचा विकास शक्य नाही हे शाहू महाराजांचं ब्रीद होतं. त्यांच्या विचारांना अनुसरून आम्ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा आमचा खारीचा वाटा आहे. भविष्याचं दार उघडायचंय का? करिअरमध्ये दिशा हवी आहे? मग थांबू नका. भव्य रोजगार मार्गदर्शन मेळावा कोल्हापूरच्या युवकांसाठी सुवर्ण संधी. नोकरी की व्यवसाय, निर्णय घ्या योग्य मार्गदर्शनासोबत. 25 ऑक्टोबर, आनंद पॅलेस हॉल, शेळेवाडी. भविष्य तुमचं आहे, फक्त या. राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांचं ब्रीदवाक्य जे होतं, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाबरोबर अनेक दुर्गम भागातल्या मुलांच्या गरजा असतात. या आमच्या एका खारीच्या वाट्यानं आम्ही त्या दरवर्षी अभिजित तायशेट्टे साहेबांनी आम्ही अशा दुर्गम भागातील राधानगरी तालुक्यातील शाळा आम्ही ओळखून, तिथल्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आम्ही आमच्याकडून एक खारीचा वाटा म्हणून त्या मुलांचं शिक्षण आणखीन सोयीस्कर आणि चांगलं व्हावं यासाठी आम्ही असे हे उपक्रम राबवत असतो. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आम्ही समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे, असं ते म्हणाले. कार्यक्रमास आडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल सुतार, विश्वास राऊत, तुकाराम केसरकर, दत्तात्रय ढोकरे, दीपक नाईक, सागर पाटील, दिलीप केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले, तर आभार विश्वास कुंभारे यांनी मानले. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.